नमस्कार जनता, वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. सकाळचे वाजलेले 8 पण बायकोचे वाजलेले 12. बिचारीला सकाळी सकाळी ऑफिसला जावं लागतंय बिचारी. सो आज आम्ही रेडी होऊन गेलेलो आहे, पण आम्ही ना खाली आता वेट करतोय कारण की कोई तो आने को है. आमच्याकडे आणखी 2 मेंबर येणार आहेत. 3 मेंबर येणार आहे काय? अच्छा, 3 मेंबर येणार आहेत. आज आहे एकादशी. सो ते चालले आळंदीला एकादशी. अच्छा, भारी. मला तर माहिती. म्हणूनच सांगितलं. मी सकाळी सकाळी उठलेलो आहे, तर मला काहीच शुद्ध नाही. मला माहितच नाही काय होणार आहे काय नाही. आपलं फक्त रुटीनचं काम चालू आहे. पण बायको, आजीचा व्लॉग, आजीचे व्हिडिओ एकदम जबरदस्त, एकदम जबरदस्त, एकदम जबरदस्त. तुम्ही मिस केला असेल तर इथे लिंक परत देतोय. आजीचे उखाणे आणि कोडा सिरीज स्टार्ट झालेली आहे, मिस करू नका. माझी तर कोडा सिरीज चालूच आहे. व्हिडिओला एंड पर्यंत बघत राहा, तुम्हाला कळून जाईल आपलं आजचं काय कोड आहे आणि कोण विजेता आहे. पण बायको, आज पडणार आहे की नाही आज आजीचा व्हिडिओ? आज पडेल ना. अरे वा, नेक्स्ट व्हिडिओ. येस, तो मज्जा आहे तुमच्यासाठी. आणि आमचे को पॅसेंजर आलेले आहेत. एनिव्हर्सरी आहे. हॅपी एनिव्हर्सरी. हैप्पी एनिवर्सरी. हैप्पी एनिवर्सरी. मम्मी जल्दी चल, बस तू अभी मेरी जल्दी से गाड़ी है. A few moments later. मनीरावांचा लंचचा टाइम झालेला आहे. देव 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 मालिक, खाना देव. तर त्याला पटकन जेवण देऊ. शोधायचं चालू आहे त्याचं. मनी इथून घे बाय. सोडत त्याला स्वतःच सोडून थैलीतलं अजून हवंय. जे भेटेल ते हवंय. तरी सगळंच घेऊन घेतलं. अरे बापरे, सगळंच एकत्र तोंडात घेऊन घेतलं त्याने. ठीक आहे बाबा, ठीक आहे. हॅपी लंच टाइम. मनीचं लंच संपलंय, तर मला अजून एक राऊंड मारावं लागेल बाहेर की फूड आणायला. पण तोपर्यंत माझा लंचचा टाइम झालेला आहे. सो आज खाने में का है? आज वांगे. चलो, आजची एकदम मस्त वांगे झालेलं आहे. वांगे खाऊन घेऊ. केळी सुद्धा आणलेली, इलायची केळी खूप भारी असते, मजा येते मला खायला. आणि आम्ही डेलीचं नारळ लावलेलं आहे, एकदम भारी मस्त नारळ मिळतं. सो सगळं आपलं डाएट बिएट सगळं जोरदार चालू आहे. पण सध्या आता लंचवर कॉन्सन्ट्रेट करू. चला लंच करून घेऊ. लंचची प्लेट तर रेडी झालेली आहे. पण एक ऑनेस्ट गोष्ट सांगू तुम्हाला, म्हणजे ना असं मला सांगावं असं वाटतंय. कारण की काय होतं आहे ना, की वाईफचं ऑफिस असतं वीकमधून 3 दिवस आणि मी वर्क फ्रॉम होम करतो. सो लग्नानंतरपासून आहे ना, आम्ही कंटिन्युअस, म्हणजे मी बाहेरसुद्धा गेलो तिच्याबरोबर जातो, ती बाहेर गेली तर माझ्याबरोबर जाते. पण आता आणि तेव्हा ना आम्ही ना एकत्रच जेवण केलेलं. सो पॉईंट हा आहे की लग्नानंतरपासून मी फक्त आणि फक्त बायकोबरोबरच जेवण केलेलं आहे. काही तर आम्ही एकाच ताटात जेवण करतो. पण आता असा सीन चालू आहे की 3 दिवस ती ऑफिसमध्ये असते आणि मग मी एकटा जेवण करतो. ती सुद्धा ऑफिसमध्ये, भले फ्रेंड्स बरोबर असते, पण काइंड ऑफ एकटंवाला फिलिंग येते. सो हे जे जेवण आहे ना, हे जे लंच वगैरे असतं ना, हे ना असं मला असं ऑफिशियल असं वाटतं की आपल्याला जेवायचं म्हणून जेवतोय. पण ना जेवण करता करता जर बायकोची सोबत नसली थोडंसं ना मला असं ना हे ऑफ वाटतं. म्हटलं की ऑनेस्ट काहीतरी तुम्हाला सांगू की बाबा हे ना असं सुद्धा फिलिंग असतात. सो तुम्हाला असं काय वाटत असं का? तुम्ही पण आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला असं विदाऊट वाईफ तुम्ही जर असं कुठे बाहेर ट्रॅव्हल गेले तर तुम्हाला कसं वाटतं, किंवा तुम्ही ऑफिसमध्ये असेल तर ऑफिसमध्ये एकटे तुम्ही जेवत असाल तुम्हाला कसं वाटतं, नक्कीच कमेंट करून सांगा. मी आता जे ऑफिशियल लंच आहे ते करून घेतो. काही टाईमपास म्हणून जरा असं टी व्हीवर काहीतरी बघून घेतो. मनी भाऊचं बघा जेवण झालं, पण तेवढ्यात मी प्लेट घेतो. तोपर्यंत अजून काही उरलं आहे की नाही तो चेक करतोय. 3 hours later. भाऊंसाठी ग्रास पण घेऊन झाली आणि बायकोला पण पिक केलेलं आहे. बायकोला खूप ऊन लागते म्हणून ती चेहरा लपवते असं समजून घेऊ आपण. बिचाऱ्यावर किती डाऊन गेली. काय म्हणता येते? सकाळी हिरवं असतं ते म्हणले. हा, उन्हामुळे थोडंसं होऊन जातं. अच्छा.
इथंच ग्रास भेटली आम्हाला, मस्त मस्त ग्रास मिळाली आहे. वरून घ्यायचं तू मस्त. नाही ना, आता जवळच आहे ना, तर मग परत येता येईन आपल्याला, फ्रेश राहत जाईन ती प्रत्येक वेळी. तर चलो आता पहिले घरी पोचून घेऊ, मग करू चर्चा. आपल्याला बायकोची फरमाईश की बाबा डाएट फूड हवं होतं. सो ऑलमोस्ट डाएट फूड आता बनणं चालू आहे. ऑफिस तर चालूच आहे, पण साईड बाय साईड आपलं डाएट रेडी झालेलं आहे. एक नंबर. याच्यामध्ये आज आम्ही स्प्राउट एक्स्ट्रा ॲड केलेले, सो अजून हेल्दी छान लागतंय ना. बायकोला आवडले म्हणजे मजा येणार आहे बाबा. अरे म्हणजे तू चटुरी, तू ट्राय करून झाला तुझं द्यायच्या पहिलेच. वा 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 वा. तिखट मीठ टेस्ट करत होती. हो का, गुड गुड, काय बोलतात, गुड सेव्ह. चला डाएटचा आता मजा घेऊन घेऊ. Later. आणि टाइम आलेला आहे आजच्या पझलचा, आजच्या कोड्याचा. तो कोडं नीट ऐका, एकदम शांत राहून ऐकायचं आहे कोडं, कारण की इतकं मस्त कोडं सांगतोय ना मी तुम्हाला. अशी कोणती गोष्ट आहे ज्याचं नाव घेतल्या घेतल्या ते अदृश्य होतं? अशी कोणती गोष्ट आहे ज्याचं नाव घेतल्या घेतल्या ते अदृश्य होतं? लवकरात लवकर कमेंट करा. कमेंटमध्ये उत्तराच्या पुढे डॅश करून तुमचं नाव सुद्धा लिहा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर आय होप तुम्ही लाईक करून जा. लाईक केल्यानंतर शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही करतातच आहे. भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. Audio Jungle.